वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या आधी उद्धव ठाकरेंसोबत युती केली आणि ती तुटली सुद्धा. अर्थात 2019ला वंचितचं जे काही वर्चस्व होतं ते 2024च्या लोकसभेमध्ये हरवलेलं दिसलं किंवा अनेक ठिकाणी त्यांचं डिपॉझिट सुद्धा जप्त झाले. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असंही बोलल्या जातंय. आता अशाच परिस्थितीमध्ये MIM आणि वंचित बहुजन आघाडी ह्यांची सारखीच परिस्थिती आहे किंवा मनसेची सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि या सगळ्या समीकरणामध्ये हे तिघं जण एकत्र येतील अशी सुद्धा शक्यता होती. पण ती शक्यता त्यांचे आत्ताचं मत पाहिलं तर फारशी प्रभावी वाटत नाही. त्यातच आता एक चर्चा समोर आली आहे, ती म्हणजे महायुती राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची मदत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता केवळ ही चर्चा आपण समजतोय तितकी संक्षिप्त तर नक्कीच नाहीये. त्याच्या पाठीमागची गणितं समीकरणं ही वेगळी असू शकतात आणि तीच समीकरणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचं. जेव्हा वंचितचा विषय निघतो तेव्हा दलित समाजाचं जे काही मतदान आहे ते वंचित बहुजन आघाडीकडेच निर्विवादपणे जाईल याची शाश्वती 2019च्या निवडणुकांसारखीच 2024मध्ये देता येणार नाही असं दिसतंय. कारण की त्यांच्या बदललेल्या भूमिका असतील किंवा भाजपाला हरवण्यासाठी आघाडी करणं गरजेचं असून सुद्धा स्वबळाचा दिलेला नारा हा कुठेतरी दलित मतदारांना पटलेला नाहीये. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडे जो मतदार आधी होता तो आता राहिलेला नाहीये. तो महाविकास आघाडीनं आपल्याकडे वळून घेतलाय असंही दिसतंय. पण बहुसंख्य दलित मतदार सुद्धा असे आहेत की जे केवळ आणि केवळ प्रकाश आंबेडकर ह्यांच्या नावाकडे बघूनच मतदान करणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ही भावनिकताच मतांमध्ये परिवर्तित होऊ शकते ह्याची पण दाट शक्यता आहे. पण असं जर का झालं तर त्याचा सगळ्यात जास्त फटका महाविकास आघाडीला बसू शकतो असंही वाटतंय. आता साहजिकच लोकसभा आणि विधानसभेची गणितं ही वेगळी असतात. अशा परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या काही दिवसांपासून खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे असं वक्तव्य केलं. दुसरं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल ते जाहीर करत असलेली भूमिका ही सुद्धा कुठे ना कुठेतरी महायुतीची ते मदत करतायत की काय या प्रश्नाभोवती फिरायला सुरू होते. कारण की ते सरळ सरळ देवेंद्र फडणवीस यांची मदत करणार नाहीत हे जगजाहीर आहे. तरी सुद्धा ते एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्याची भूमिका घेऊन महायुतीला मदत करतील असंही दिसतंय. आता ह्या सगळ्यांमध्ये ते किती जागा लढवतात, किती जिंकून येतात आणि सत्ता स्थापनेच्या वेळी त्यांच्या जागेला किती महत्त्व प्राप्त होतं ह्या सगळ्यांवरती अनेक गोष्टी अवलंबून आहेत. पण सरते शेवटी ते एकनाथ शिंदेंना पाठिंबा देतील असंही सध्या तरी दिसून येतंय. कारण की त्यांचे आणि एकनाथ शिंदेंचे संबंध असतील, राजकीय विचार असतील आणि गेल्या काही दिवसांपूर्वीचे त्यांचे वक्तव्य असतील, हे सगळं जर आपण बघितलं तर वंचित बहुजन आघाडी एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे उभे राहू शकते असं बोलल्या जाते. दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवार वेळेप्रसंगी स्वबळावरती लढवण्याची गरज पडली तर ते त्या तयारीवर सुद्धा आहेत आणि ते वंचित बहुजन आघाडीसोबत युतीही करू शकतात अशी पण एक शक्यता मागे वर्तवली जात होती. म्हणजे अजित पवार असतील किंवा मग एकनाथ शिंदे असतील यांच्या संदर्भात सॉफ्ट कॉर्नर वंचित बहुजन आघाडी कदाचित घेऊ शकते. आता निश्चितच हा जर तरचा सगळा प्रश्न आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न असा उपस्थित होतो की महायुती प्रकाश आंबेडकरांची मदत घेईल का? तर ह्याचं उत्तर शोधताना आपल्याला पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकांकडे लक्ष द्यावं लागेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान हा मुद्दा केंद्रस्थानी होता आणि संविधान वाचवण्यासाठी दलित, आदिवासी, मुस्लिम आणि इतर बहुसंख्य समाज एकत्र आला आणि त्याचा परिणाम लोकसभेच्या निकालावरती पडला. आता हे सगळं समीकरण जर आपण बघितलं तर कुठेतरी ह्या सगळ्यामध्ये जो दुरावलेला मतदार आहे त्याला पुन्हा एकदा आपल्याकडे वळवायचं असेल तर संविधान आणि संविधानाशी निगडीत असलेलं व्यक्तिमत्व हे आपल्या बाजूनं घेणं अत्यंत गरजेचं असू शकतं. मग त्यामध्येच मध्यस्थी भूमिका घेणारे राज ठाकरे असतील किंवा मग वंचितच्या हक्कांसाठी नेहमीच आवाज उठवणारे प्रकाश आंबेडकर असतील, यांनी जर महायुतीच्या बाजूनं एखादी जरी भूमिका घेतली तर त्याचा सरळ सरळ फायदा हा महायुतीलाच होऊ शकतो. आता तो फायदा निवडणुकीच्या अगोदर होईल की निवडणुकीच्या नंतर होईल हे आता सांगणं थोडंसं अवघड आहे. पण तरीही महायुतीसाठी प्रकाश आंबेडकर अत्यंत गरजेचे आहेत सध्या तरी असं दिसून येते. कारण की दुरावलेला मतदार परत एकदा जवळ आणण्यासाठी आंबेडकर हे आडनाव अत्यंत गरजेचं आहे. जसं ठाकरे हे आडनाव एका विशिष्ट मतदारांसाठी आवश्यक आहे तसंच आंबेडकर हे आडनाव सुद्धा राजकीय समीकरणामध्ये गरजेचं आहे. विशिष्ट मतांचं गणित करण्यासाठी ही गोष्ट मान्य करावीच लागणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी नेमकी काय भूमिका घेऊ शकते याबद्दल तुम्हालाही काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.